शुभ सकाळ सगळ्यांना। तर मी दीपाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर हा व्लॉग ना साधारण 1 महिन्यापूर्वीचा आहे। मध्यंतरी आपले 1 आठवडा व्लॉग आलेले नव्हते, तर त्याच्या आधी हे सगळं शूट केलेलं होतं मी आणि काही कारणामुळे मग आठवडाभर व्हिडिओ काही आलेले नव्हते। आणि त्यानंतर मग असं झालं की जे करंट सगळ्या गोष्टी सुरू होत्या, म्हणजे कुठलेही सण वगैरे येत होते, तर मी सगळे करंटचे जे व्लॉग सुरू होते तर तेच सगळे टाकत गेली आणि त्याच्यामुळे 1-2 व्लॉग ना मागेच माझ्या गॅलरीमध्ये राहिलेले होते। तर म्हटलं चला ते शेअर करते। तर आशा करते की ते तुम्हाला आवडतील आणि हे व्लॉग येण्याकरिता जरा उशीर झाला, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी म्हणते। तर मध्यंतरी आता जे काही सगळे सण वगैरे झाले तर त्याचे सगळे लेटेस्ट जे काही व्हिडिओ होते, व्लॉग होते, ते सगळे मी पोस्ट केलेले होते। मात्र मग त्याच्यामुळे जे काही मागच्या काढलेले व्हिडिओ होते ते माझे तसेच राहून गेले होते गॅलरीत। तर म्हटलं आता मी शेअर करून देते ते, आणि बहुतेक उद्याचाही व्लॉग येईल तो तुम्हाला तो आधीचाच असणार आहे आणि त्यानंतर मग सगळे रेग्युलर आपले व्लॉग येतील तुम्हाला। आणि हो, तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज 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 लाईक करत चला, त्याचबरोबर कमेंटमध्येही तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात तेही सांगत चला। त्यामुळे मला भरपूर असं मोटिवेशन मिळतं, कारण एक व्लॉग बनवण्यामागे भरपूर अशी मेहनत असते आणि त्यामुळे फक्त एवढीच अपेक्षा असते की एखादा लाईक मिळावा आणि एखादी तुमची छानशी कमेंट असावी। आता दोडके की करताय भाजी? कशाची करू, पत्ता गोबी की दोडके? दोडके कर ना। डाळ नाही भिजत घातली, आलू मध्ये करू? आणि एकही बी नाही आहे याच्यामध्ये, 2-3च दिसून राहिले। तर सकाळी सकाळी छान अशी ना दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली, छान असे रंग भरले त्याच्यामध्ये। त्यानंतर देवपूजा वगैरेही करून घेतली आणि मग हे ना भाजीचं घेऊन आलेले होते, तर ते सगळं भाजीचं मी काढून घेतलं। तर भाज्यांमध्ये ना पपई पण घेऊन आलेले होते, त्याच्यामुळे मग ती चिरून घेतली मी। आणि नाश्त्यामध्ये ना रात्रीचा थोडा भात उरलेला होता, तर तोच मग फ्राय करून घेतला। म्हटलं चला नाश्त्याला होऊन जातो। आणि आता पपई आणलेली होती त्याच्यामुळे मग नाश्त्याला सोबत पपई देखील चिरून घेतली आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे करून घेतला। तर पपई ना दिसायला जितकी छान होती ना तितकीच चवीलाही खूप छान होती ती। तर मग आम्ही नाश्ता वगैरे घेतला। या माझ्या चुलत सासू आहे, तर त्यांना नाश्ता करायची इच्छा नव्हती, त्यामुळे मग त्यांनी पपईच खाल्ली आणि आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला। तर नाश्ता करता करता जरा पेपर वगैरे वाचत होती मी, कारण असा काही पेपर वाचायला वेळ मिळत नाही, म्हणून आता नाश्ता करता करता जरा ज्या काही हेडलाईन्स वगैरे होत्या तर त्याच मी बघत होती। तर त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला। तर नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर मग मी ज्या भाज्या आणलेल्या होत्या आणि काही फळं वगैरे होती तर ते सगळे ना मी धुवायला घेतलेले होते। म्हटलं धुवून एका बाजूला ठेवून देते, कारण फळं वगैरे असली की मग सक्षम आपल्या हाताने घेऊन कधी कधी खाऊन घेतो तो, तर कधी तो धुतो कधी धुवत नाही, त्याच्यामुळे मग ते धुवूनच मी ठेवत असते, म्हणजे मग त्याला कधीही खायचं राहिलं की ती धुतलेली राहतात। आणि अपेक्षाच्या बाबतीत म्हटलं तर तिला आपण जर फळ चिरून दिलं तरच ती खाते, नाही तर ती स्वतःहून काही फळ घेत नाही। तर चला आता फळभाज्या वगैरे सगळ्या धुवून झाल्या माझ्या आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला लागलेली होती। तर सुरुवातीला ना कणिक भिजवून ठेवून दिली मी, म्हटलं बाकी भाजीची वगैरे सगळी तयारी होतपर्यंत ती छान मुरून जाते आणि त्याच्यामुळे मग पोळ्याही छान होतात। तर आधी कणिक वगैरे भिजवून ठेवली आणि तसं तर यांनी मला ना दोडक्याची भाजी करायला सांगितलेली होती। आता दोडक्याची भाजी ना मला डाळ वगैरे टाकूनच आवडते, फक्त बटाटा टाकून म्हटलं तर विशेष काही आवडत नाही। डाळ आणि बटाटा दोन्ही म्हणजे आवडतात मला त्या भाजीमध्ये। आणि आता डाळ जर भिजत घातली असती तर भिजायलाही वेळ लागलेला असता, त्याच्यामुळे म्हटलं आता चला पत्तागोबीचीच भाजी करते। तर पत्तागोबीच्याच भाजीला मी फोडणी टाकलेली होती, कारण सक्षम आता थोड्या वेळात ट्युशनवरून येईल आणि मग जेवण करून तो कॉलेजला जाईल, त्याच्यामुळे मग डाळ वगैरे भिजायला आता तेवढा वेळ नव्हता, म्हणून मग पत्तागोबीचीच भाजी करून घेतली मी। आणि त्यानंतर मग चपात्या करायला घेतल्या। तर चला आता ना भाजी पोळी वगैरे झालेली होती आणि त्यानंतर डाळ आणि तांदळाचा कुकर वगैरे लावून घेतला आणि आता नाश्त्याची स्वयंपाकाची वगैरे थोडीफार भांडी निघालेली होती, तर तीच सगळी घासायला घेतली, कारण मग दुपारची अजून मग जेवणाची भांडी निघतात आणि मग ती भरपूर होतात।
त्यामुळे मग नाश्त्याची आणि स्वयंपाकाची जी काही भांडी वगैरे निघत असते तर ती तेव्हाच मग घासून घेत असते. तर चला मग त्यानंतर ओटा वगैरे सगळा माझा पुसून झालेला होता. चला आता सगळी कामं झाली. आणि आता अपेक्षा येईल शाळेतनं. आज सॅटर्डे आहे त्याच्यामुळे लवकर सुट्टी होईल तिला. येतच असेल आता ती, सक्षम घेऊन येईल तिला. कारण आज सक्षमला ट्युशनवरून जरा उशिरा सुट्टी होणार होती आणि त्याची ट्युशन तिच्या शाळेजवळच आहे. तर जाताना सांगितलं होतं मी त्याला तसं, तर येईलच तो आता तिला घेऊन. तर चला आता अपेक्षा शाळेतनं आलेली होती आणि व्लॉगचा एंड मी इथेच करते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग आवडला असल्यास लाईक करा, त्याचबरोबर कमेंटही करा.